अजिबात कडू न लागणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने आणि चवीने खातील अशी ही कारल्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सोपी आहे। तर आपण या ठिकाणी 3 कारले घेतलेले आहेत। तर कारल्याचे आपण दोन्ही साइडचे टोक आपण काढून घेऊ आणि कारल्याचे पातळ काप करून घेऊ। खूप जास्त पातळही करायचे नाहीयेत। तर अशा पद्धतीने आपण कारल्याचे तुकडे करून घेऊ। तर आता तिन्ही कारले आपण कापून घेतलेले आहेत। तर कारल्याच्या बिया ज्या असतील त्या आपण काढून घेऊ। इथे आपण सगळ्या बिया काढणार नाहीयेत। बिया ठेवल्या तशाच तरी चालतात। तर एका प्लेटमध्ये मी कारले घेतलेले आहे। त्याच्यावर आपण मीठ घालू आणि थोडीशी हळद घालू। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि आपण हे 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ, म्हणजे कारल्याला पाणी सुटेल। तर मी आता हे साईडला ठेवून देते। कढईमध्ये तेल गरम करून घेतले। त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं बारीक चिरून घातलेलं आहे। हे आपण चांगलं तेलात तळून घेऊ। हे चांगलं तळून झाले। आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून चण्याची डाळ। चण्याच्या डाळीने ग्रेव्ही छान घट्ट होते। तर आपण यामध्ये डाळ घातलेली आहे, ती आपण तळून घेऊ। त्यानंतर 2 मिरच्या बारीक करून घालून घेऊ। 2 टेबलस्पून खोबऱ्याचे काप आपण यामध्ये घालणार आहोत, तेही आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता याला छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे। तर आपण हे सगळं बाजूला काढून घेऊ। तर आता मी सगळं हे काढून घेते। तर आपण जे कारले मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे त्याचं आपण पाणी काढणार आहोत। तर ते असे दाबून घ्यायचं आणि जेवढं पाणी निघेल तेवढं आपण काढायचं आहे। ह्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो। आता हे पाणी आपण टाकून देणार आहोत। तर त्याच तेलामध्ये आपण कारली घालणार आहोत आणि आपल्याला यामध्ये कारली शिजवून घ्यायची आहेत। छान मऊ होईपर्यंत आपल्याला कारली ह्यात तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। तर आता पाहू शकता कारल्याचा रंग बदललेला आहे आणि कारली 90% शिजलेली आहेत। तर आता आपण ही कारली काढून घेऊ। जरा वेगळी आणि चवीलाही छान लागते ही भाजी, तर तुम्ही नक्की बनवा। या पद्धतीने भाजी केली की ती कडू लागत नाही। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 टोमॅटो कापून घातलेले आहेत आणि जो आपण मसाला बनवला होता खोबरा डाळ तेही यामध्ये टाकलेलं आहे आणि ते वाटून घेतलं आहे। आता तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशोप घातलेले। बडीशोप गरजेचे आहे आणि त्याच्यानंतर राई घातले। 2 कांदे बारीक करून यामध्ये घातलेले आहेत। तर आता हे चांगलं तळून घेऊ। कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। तर आता पाहू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मसाला, घरगुती मसाला। त्यानंतर अर्धा चमचा हळद आपण कारल्यालाही लावलेली आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊ। जर तिखट आवडत असेल तर 1.5 चमचा घातला मसाला तरी चालेल। आता आपण यामध्ये ग्रेव्ही घालून घेणार आहोत जे आपण बनवलेले आहे। ग्रेव्ही कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ। तर पाहू शकता आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार आहोत, म्हणजे छान दाटसर अशी भाजी बनेल। चवीनुसार मीठ, आपण कारल्यांनाही मीठ लावलेलं आहे त्यामुळे थोडं कमीच घालायचं आहे आणि थोडंसं गूळ। झाकण ठेवून आपण 5 मिनिट हे शिजवून घेऊ। छानपैकी शिजलेलं आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर घालू आणि आपण जे तळून ठेवलेले कारले आहेत ते ह्यामध्ये घालून घेऊ। चांगलं मिक्स करू। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। कारली घातल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपण भाजी शिजवून घेऊ। तर आता आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। चपाती किंवा भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते।
तर ह्या पद्धतीने कारल्याची भाजी तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला रेसिपी आवडेल आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.